ईश्वर लक्ष्मण कनसे. मी अहमदनगर अपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन आणि डायरेक्टर आहे. गेली 5 वर्ष आम्ही येथे अतिदक्षता विभाग आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रन करत आहोत. मी आज तुमच्याशी एक महत्त्वाच्या आजाराबद्दल बोलणार आहे. पावसाच्या दिवसात शेतीची मशागतीचे दिवस जे असतात त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना सर्पदंश हा आपल्याला कॉमनली आढळून येतो आणि सर्पदंश हा महत्त्वाचा आजार आहे आणि याच्यावर आपण निश्चितच लक्ष केंद्रित करून ते टाळणं आणि त्याची योग्य उपचार पद्धती आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या भारतामध्ये 2 प्रकारचे सर्पदंश आढळून येतात. एक प्रकारच्या सर्पदंशामध्ये पेशंटचे जे आपण स्नायू आणि नसा ह्या कमकुवत होऊन जाऊन पॅरालिसिस होतो, ज्याला आपण न्यूरोपॅरालिटिक स्नेक बाईट म्हणतो. यामध्ये आपण जाणून आहोत कोब्रा किंवा मग क्रेट हे 2 प्रकारचे कॉमनली आढळून येणारे सर्प आहेत की जे आपण न्यूरोपॅरालिटिक सर्पदंश आपण म्हणतो. दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीराची किडनी आणि इतर अवयव निकामी करतात, रक्तस्राव होतात, आपल्या रक्तातल्या पेशी कमी होतात. त्याला आपण म्हणतो की व्हास्कुलोटॉक्सिक स्नेक बाईट. यामध्ये आपल्याला धामण आणि रसेल वायपर अशा प्रकारचा सर्पदंश असतो. हे सर्पदंश कसा ओळखावा, या सर्पदंशाचे लक्षण काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये आपण प्रथमतः बघूया की जे न्यूरोपॅरालिटिक असतात म्हणजे कोब्रा आणि क्रेट आहे, सर्पदंशाचा मार्क आपल्याला शरीरावर जाणून येतो. याच्यामध्ये सापाचे 2 दात आपल्या शरीरावर लागलेले असतात, तिथं थोडासा रक्तस्राव होतो आणि थोडीशी सूज पण असू शकते. कोब्रा हा साप मोठा असतो, त्याचे दात पण मोठे असतात, त्याच्यामुळे त्याचा जो बाईट मार्क आहे आपण म्हणू तो दंश झालेला आपल्याला लवकर ओळखू येतो. परंतु क्रेट हा जो काही सर्प आहे ज्याला आपण मराठीत मण्यार पण म्हणतो, तर हा जो सर्प आहे याचा जर का बाईट मार्क झाला तर बऱ्याचशा वेळेस तो जाणून पण येत नाही किंवा एकदम नगण्य प्रमाणात बारीक लक्ष देऊन बघितलं तर समजतो आणि जिथं आपल्याला सर्पदंश झालं तशा ठिकाणी सूज किंवा रक्तस्राव पण जास्त जाणवत नाही. म्हणून हा ज्या सर्प आहे याचा दंश ओळखणं जरा अवघड असतं. दुसरा जो सर्प आहे आपण जे म्हणतो धामण आणि रसेल व्हायपर, या सर्पदंशामध्ये यांचे पण दात खूप मोठे असतात आणि ते अंदाजे 1 ते 1.5 सेंटीमीटर अंतरावर 2 दात आपल्याला लागलेले दिसतात. खूप जास्त रक्तस्राव आणि खूप जास्त झालेल्या जागेवर सूज येणं, त्वचा काळी निळी पडणे हे ह्या दुसऱ्या सर्पदंशाचे लक्षण असतात. त्यामुळं आपल्याला जर का सर्पदंश झालेला सर्प दिसला आणि दंश झालेला जाणून आला त्यावेळेस आपल्याला निश्चितच सांगू शकतो की हा सर्पदंश झाला. परंतु काही वेळेस झोपेत क्रेट वगैरे सारखे जे सर्प असतात ते हलकासा सर्पदंश होतो आणि पेशंटला लक्षणं येतात पण आपल्याला कळून पण येत नाही की याला खरंच सर्पदंश वगैरे झालेला आहे.